चौगुले साहेब नमस्कार. नमस्कार. तुमच्या घरी पहाटे 2 वाजता सुमारास चोरी झाल्याची माहिती मिळते. काय काय ऐवज चोरी गेला? मी स्वतः पुण्याला होतो. घरामध्ये माझी मिसेस, आई, एक भाऊ असे 2 बेडरूम मध्ये झोपलेले होते. सीसीटीव्ही कॅमेरा माझ्या घरावर जो आहे त्याच्यामध्ये 2 वाजता एक माणूस आलाय आणि त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर तोडल्या. त्यावेळी एवढंच दिसतंय, पुढचं काही दिसत नाही. आणि त्याच दरम्यान मग इथे चोरी झालेली आहे. चोरी होत असताना देवघरामधलं एक कपाट गोदरेजचं असलेलं ते घराच्या बाहेर 200 मीटरवर नेऊन ऊसाच्या शेतामध्ये फोडलेलं आहे. त्याच्यामध्ये एक 5-10 नवीन साड्या, नवीन कपडे, टॉवेल्स, नॅपकिन्स असे होते. आणि देवघरामध्ये असल्यामुळं चांदीच्या समया 3 समया होत्या, 2 ताम्हणं होती, एक मोठं ताट होतं. त्याचं सगळ्याचं वजनात जर विचार केला तर ते साधारण 3 ते 3.5 किलोचं असावं. आणि थोडस मिसेसच्या कानामधली कर्णफुलं आणि नाकामधली नथ असं ते 1 ते 1.5 तोळ्याच्या दरम्यानचं सोन्याचा ऐवज. आणि कॅश त्याच्यामध्ये 50-1 हजार रुपये अंदाजे. ती 55 असेल किंवा 45 असेल किंवा 60 सुद्धा असेल, पण तिचा अंदाज 50 हजार रुपयाचा मिसेसने सांगितला, कारण तीच हँडल करत होती ती कॅश. असा ऐवज चोरीला गेलेला आहे. एकूण सुमारे किती रुपयाचा ऐवज गेला? आता ते साधारण 5 ते 5.5 लाख रुपयाचा ऐवज गेला. आळेफाटा परिसरामध्ये अजून कुठे कुठे चोऱ्या झाल्या काय माहिती? रमेश चौगुले म्हणून आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला एक 300-350 मीटरवर आमच्याच मळ्यातलं एक घर आहे, ते देखील फोडलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये देखील एक 70-75 हजार रुपयाची कॅश असं माझ्या ऐकिवात आलं. आणि एक सोन्याचं मंगळसूत्र, आता ते किती तोळ्याचं आहे मला माहित नाही, परंतु त्यांचा असा ऐवज चोरीला गेलेला आहे. त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 10 लोक त्या ठिकाणी आलेले दिसतात. सुरेश चौगुलेचा जो सीसीटीव्ही कॅमेरा शेजारच्या घरातला आहे त्या ठिकाणी त्यांनी पाहणी 10 लोकांनी केलेली आहे. त्यांच्या हातामध्ये कटर सारखी अद्ययावत हत्यारं दिसत आहेत, चेहरे झाकलेले आहेत. आणि या ठिकाणी आता पोलीस डिपार्टमेंटचे PI जाधव साहेब आणि त्यांचे काही सहकारी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून गेलेले आहेत. हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, इथे दरोडा पडतो, पोलिसांना त्याची खबर नाही. त्यांचं पथक रात्रीचं फिरत असतं, गस्त घालत असतं. खरं म्हणजे आता गेल्या 2-3 म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना माहितच आहे, पत्रकारांना, पिंपरी सारख्या ठिकाणी दिवसा दरोडा पडला, पिंपळवंडीमध्ये एक दिवसा दरोडा पडला, राजुरीमध्ये एक दिवसा दरोडा पडला, आळ्यामध्ये एक दिवसा दरोडा पडला. त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनच्या बाजूला असणारं ते एक दुकान होतं, त्या दुकानामधल्या वॉचमनला मारून त्या ठिकाणी एक चोरी झाली. आणि आजच्या ह्या 2 चोऱ्या, असा हा संलग्न आळेफाटा पोलीस स्टेशनच्या लगतच एक मोठा चोरीचा कार्यक्रम चोरांनी राबवलेला दिसतोय. आणि त्याच्याबद्दल थोडासा खेद आहे की पोलीस स्टेशनने याच्यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे, सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे, अशा प्रकारची भावना आमची सगळ्यांची आहे. वर्षभरापूर्वी तुमची चोरी झाली होती, पुन्हा चोरी होते, तशाच प्रकारे चोरी होते. काय रेकी असू शकते का? या चोरट्यांनी काय याचा सर्वे केला असेल का? माझ्या घरामध्ये 1 वर्षापूर्वी हाच दरवाजा तोडून याच प्रकारे येऊन अशाच प्रकारची चोरी कोणालाही घरात त्रास न देता केली गेलेली आहे. आणि त्यावेळी हे कपाट त्यांना चोरता आलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी कटावणी लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही जागे झालो असे किंवा काय ते पळाले. आणि नंतर आम्हाला कळलं की चोरी झालेली आहे. त्यावेळी काय आम्ही चोरांचा सामना वगैरे केलेला नाही, परंतु हे कपाट त्यांना त्यावेळी नेता आलं नव्हतं आणि त्या कपाटाला फोडता आलं नव्हतं. तर या वेळेला त्याच दरवाजाने येऊन त्याला आता आम्ही बंदोबस्त केला होता चांगल्या प्रकारचा, परंतु मग त्यांनी दरवाजाचेच पॅनल तोडले आणि तिथूनच एंट्री करून
घराला इतरही मार्गाने एंट्री करण्यात येणारे दरवाजे आहेत ते न वापरता तोच दरवाजा वापरलेला आहे, तशाच प्रकारची एंट्री केलेली आहे आणि सगळं घरानंतर त्याच देवघरात गेलेले आहे आणि तेच कपाट जे त्यांना फोडता आलं नव्हतं तेच कपाट त्यांनी उचलून 200 मीटर शेतामध्ये नेलेलं आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी आता आमच्या सामान्य ज्ञानाप्रमाणे किंवा आमच्या मताप्रमाणे आम्हाला असं वाटतं की तेच चोर होते की काय, त्यांनीच चोरी केली की काय, अशा प्रकारचा आमचा संशय आहे. तुम्ही ते का पॉलिटिकल पक्षाचे पदाधिकारी आहेत, अशा प्रकारे चोऱ्या वाढल्या आहेत, पोलीस प्रशासनाकडे काय मागणी? खरं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आळाफाटासारखं एक मोठं व्यापारी केंद्र या ठिकाणी आहे. या परिसरामध्ये शेतकरी मंडळी मोठ्या प्रमाणात काम करत असतात, व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथे या आळाफाट्यावर साधारण परिसरातली 10-20 गावच्या लोकांचा सगळ्यांचा संपर्क असतो. हे या तालुक्यातलं मोठं गजबजलेलं असं ठिकाण आहे. या ठिकाणी पोलीस स्टेशन देखील आहे आणि त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोलिसांचा दबदबा असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. यापूर्व काळात या पोलीस स्टेशनने काही चांगलं काम, उत्तम काम असं केलेलं आहे. त्या कामाचं आम्ही वेळोवेळी कौतुक देखील केलेलं आहे. परंतु सध्या ह्या 2-3 महिन्यामध्ये ह्या ज्या घटना घडल्या, ह्या घटना घडल्यामुळे परिसरामध्ये दहशत बसली आहे आणि धाक निर्माण झालेला आहे. लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे आणि भीतीच्या वातावरणाच्या खाली लोक वावरतात. तर लोकांना निर्भय करण्याचं काम शासनाने निश्चित प्रकारे केलं पाहिजे आणि परिसराला सुरक्षितता वाटली पाहिजे, एवढा तरी प्रशासनाचा धाक असावा अशा प्रकारची भावना आहे. आणि त्या निमित्ताने या तालुक्याचे आमदार असतील, माजी आमदार असतील, या तालुक्याचे खासदार असतील, आम्ही सर्वच मंडळी याच्यामध्ये लक्ष घालतोय. परंतु त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात फार यश आलं नाही. यापूर्व काळात परिस्थिती चांगली होती. हा गेल्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये या घटना घडलेल्या आहेत. या घटनेमुळे एक दहशत वाढलेली आहे आणि हे दहशत बाजूला करण्याचं आणि लोकांना निर्भय करण्याचं काम पोलीस स्टेशनला निश्चित प्रकारे आव्हानात्मक काम आहे आणि ते करतील अशी देखील आमची अपेक्षा आहे. आमची सातत्याने त्यांना विनंती राहील की आपण थोडंसं सतर्क राहून लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची मदत घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना निर्भय करण्याच्या दृष्टीने, कारण इथे व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने येत असतो. अनेक 10-20 गावामधली लोक कॅशचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या बरोबर करत असतात. दागिने घातलेल्या काही महिला बाजारासाठी जात असतात. सगळ्यांच्याच मध्ये एक भयग्रस्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या वातावरणाची दहशत बाकी परिसरावर वाटते आणि ती दहशत या पूर्व काळात नव्हती. ती दहशत निर्माण असू नये आणि त्या दहशतीपासून हा भाग मुक्त व्हावा अशा प्रकारची विनंती शासनाला, प्रशासनाला निश्चित प्रकारे आमची राहील. तिकडे पण काय केलं काय. आता हे देवघर आहे, त्या देवघरामध्ये एवढंच सामान असतं. तिथे कपाट होतं, ते स्टीलचं कपाट, तेवढंच कपाट उचलून नेले आणि त्याच्यात सगळं सामान होतं. ह्या देवघरातला मागच्या वेळी गाठा गेला होता. आता सुद्धा त्या 2 मूर्ती ज्या आहेत त्या भरीव चांदीच्या होत्या, त्या वाचल्यात आणि हे बंद पडलेला फ्रीज आहे तो त्याने लोटलाय. हे सामान इकडे लोटलंय, शेंगा होत्या. असं हे ह्याच्यात काय न वावरही नसतो, फक्त देवघर म्हणूनच. ते आमची आई सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास त्याच्यामध्ये बसते. एवढंच ती 98 वर्षाची आई बसते. आमचा फार वावर नसतो इथे. आम्ही दर्शनासाठी थोडस येतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.